हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता मस्त असं मच्छीचं जेवण बनवत आहे. या तुम्ही पण जेवायला. कामावरून आलो, आता घेते मच्छी बनवायलाच घेते. टाईमच नाही भेटत कुठे जावायला. मावशी आली, आता मच्छी बनवायला घेते. पसाराचा या बोलू नका. सुरमई आणि कोलंब्या आहेत. हलवाची मच्छी आहे, अजून पण आहे, दाखवतो फ्रीजमध्ये. मी मिक्स मच्छी हे डब्यान काय नाही, रिकामी झाली तर सकाळी गेली. पण करून घेते सुका खोबऱ्याचं. वाटून झाला, लसूण पण सोडून ठेवलाय. मंगेशसाठी थांबली, बघू काय सांगते. या बनवू त्या बनवू, आता बोंबलत नसता. त्याला कोलंब्या साफ करावं लागते. आणि ही सुरमई मस्त मोठ्या मोठ्या खणक्या. आता बरफ झालाय, यांची जस्ट वतून ठेवला, जरा मेल्ट होऊन जाईल नॉर्मल टेम्परेचरमध्ये. सगळं पसार आहे पण इग्नोर करा यार. आता मंगेश आहे ना इकडे बघ, कोलबी साफ करायला बसलाय. कामावशाला ना पण इथे मला साफ नाही करताय. झिंगा मोठे आहेत बट मला येत नाही. ही मच्छी बनवते, ही हलवा आहे. थोडासाच बनवतोय, थोडा काढलाय पिझ्झाची बनवापुरता. जर टोमॅटो आणि लसूण मारत ठेवलं, झणझणीत असा रस्सा बनवत ठेवलाय. आता जस्ट फोडणी दिली. आणि आता दुसरा फिश फ्राय करू का कोलबीचा रस्सा बनवू, तर दुसरा नेक्स्ट प्रोसेस. आमच्या किचनमध्ये कमी लाईट आहे. आता नवरा बायको मिळून मच्छी साफ करतं काली काली दिसतून, कारण की ते लाईट कमी आहे, एकच बन आहे ना. मग कधीपासून करते साफ, तर मी पण जरा मदत करते. याही नाही मला ट्राय करते. काय तिथं सुरमईला मॅरिनेट करून ठेवली, फक्त हळद मसाला लावला आणि मीठ, दुसरा काय नाही लावलं. थोडंसं लिंबू पिळलंय. रवा लावणार होतं पण नको, मला बिना रवाचीच नसेल. पण त्या बघा कशा मोठ्या मोठ्या दिसतात का दिसतात. आणि ते साईडला थोडं कोलबी मसाला बनवायला घेतला आहे. रोशनीला आमची कोलबी पाहिजे. मच्छी जरासा झाला झणझणीत, वापरे ते बरं नाही. मग नंतर मग फिश तलते. आणि भाकरी आता विकत आणायला गेलं, मला कंटाळाला टाकायला. फिश फ्रायचा तवा आता इकडे गॅस लावते. तिकडे तवा गरम करते. तवा नाही गॅस, तवाच गरम करते. गॅसवर तवा गरम करते. रोशनी आधी पुसते बॅक साईडला. हळद मसाला लागते, हळद मसाला. मसाला तिखट आहे तर जरा कमीच टाकते, तरी आपलं कसं झणझणीतच पडतं ना. तेल थोडा कमीच टाकलाय, सुटल तेल नंतर. ते शिजलाय त्याने मग कोलबा टाकते. अशा टाकायच्या, अजून टाकते, थांबा. अजून गाडीला टाकून घेते पटकन. टाकलाय थोडंसं आहे, थोडं जास्त टाकलं कारण की मच्छीला जास्तच पाहिजे. मग तळून घेते एकीकडे. फिश फ्राय करून घेते तेल टाकल्यासाठी. कसली मोठी मोठी सुरमई आहे. या सगळ्याही खावायला रवा बिवा नाही लावू, डायरेक्ट करते. कापासून बाहेर आणलेलं मंगेशची. कलर ठेवलं, तेवढं मावल्या तेवढं ठेवला. आता एक जरा लसूण टाकते, त्यानं लसूण नंतर टाकते. मस्त मच्छीचा बेस आहे. लई दिवसानंतर मच्छी त्याच्याकडे करत ठेवली. त्या बेरीकडे गेली आवडत त्याची. तर काल लोक सगळं कमी दिसते किचनमध्ये. बघा कशी मस्त मच्छी तळत ठेवली. काय टाकलं, राईस गरम, कांदा आणि लिंबोटा कापलाय, फिश करी, फिश फ्राय, त्यानंतर कोलंबी मसाला आणि भाकरी येतं बाहेर. झालं म्हटलं जेवण. सर्व जेवायला या. थोड्या टायमात जेवायला घेतून आता बसली फोन बघत. आता बघत जेवतो. केसानं पक्का तेल लावलं, केस धुवायचं दुसरा तर जेवल्या बिलो आरामशीर धुवीन. कपडे धुवायचं 2-3. जेवतून दणदणा ताट दाखवलं नाही तर बोंबले.